बनवणार आहोत बोंबील फ्राय। तर मस्त ताजे ताजे मार्केटमध्ये जाऊन ओले बोंबील आणले, हे बघा मस्तपैकी। त्याला आता आपण ना मधून दोन कट म्हणजे कट करून घेऊया। हे मोठे मोठे आहेत नाही बघा, ताजे फ्रेश आहेत एकदम मस्तपैकी, दिसत असतील तुम्हाला। तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून चांगलं 3-4 पाण्याने धुवून घेऊया। ताजे फ्रेश आहेत बोंबील बघा, असे खराब नाहीत। आता सध्या मच्छी पावसामुळे थोडं हेच असते, ताजी येत नाही, पण त्या काकी आमच्या इथे विकणारे आहेत ना, ते ताज्याच आणतात। आपण आता याला 3-4 पाण्याने चांगलं धुवून घेऊया। मी तुम्हाला दाखवते पुढची रेसिपी। आपण ना बोंबील 3-4 पाण्याने धुवून घेतले आहेत, कारण मी आता एकटीच आहे ना, त्याच्यामुळे मी जास्ती ना अर्धे संध्याकाळी फ्राय करणार आणि आता अर्धे आत्ता करणार। तर प्रथम ह्याला लिंबू लावून घेते मस्तपैकी। अर्धा लिंबू कट करून लावून घेतला आहे। त्याच्यात आपण हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित त्यांना मॅरिनेट करून घेऊया। आता मी एकटीच असल्यामुळे मग मी 4-5च तळते, बाकीचे फ्रीजमध्ये ठेवले संध्याकाळी फ्राय करणार। तर हे बघा मस्तपैकी लावून घेतले त्याला मसाला मीठ, छान लागतात कुरकुरीत बोंबील। आणि त्यासाठी मी आता घेणार आहे तांदळाचं पीठ, रवा बारीक, मस्तपैकी आपण फ्राय करूया। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडली ना व्हिडिओ माझी तर नक्की कमेंट करून सांगा कशा असतात माझ्या रेसिपी, माझ्या व्हिडिओज, आणि फॉलो करा। बाकी काय नाही, तर चला। इथे मी तांदळाचं पीठ आणि आपला हा बारीक रवा असतो ना, तो घेतला आहे। तो आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊया ह्याच्यामध्ये। व्यवस्थित हे एकजीव करून घेऊया मस्तपैकी, छान लागतात कुरकुरीत बोंबील फ्राय। पण इथे तवा ठेवला होता, तवा गरम झाला आणि मी 1-1.5 चमचा तेल टाकून घेतलं ह्याच्यामध्ये। तर तेल झाले गरम। मॅरिनेट केलेले बोंबील 10-15 मिनटं ठेवले होते मस्तपैकी। ह्याच्यामध्ये पिठामध्ये रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित करून घेऊया, असं दोन्हीकडून लावून, आणि गरम गरम तेलामध्ये असं ठेवून देऊया। ठेवूया नाही हो, सॉरी या, टाकूया, म्हणजे गरम गरम तेलावरती टाकूया आपण। मस्त कुरकुरीत, फास्ट गॅस ठेवायचा, बारीक नाही ठेवायचा। त्यामुळे मी असे बोंबील पीठ लावून सगळे फ्राय करून घेते। हे बघा सगळे इथे घेते, मस्त ना वास पण सुटला आहे मस्त आपले बोंबील। हे बघा कुरकुरीत आहेत की नाही, कुरकुरीत बोंबील। आपण आहे ना फास्ट गॅसवर पहिले म्हणजे पलटवून घेतले। आता आपण याला बारीक गॅसवर म्हणजे आतपर्यंत शिजण्यासाठी ठेवून देऊया 10-15 मिनटं। हे बघा सगळे मी एक साईडून फास्ट गॅसवर परतवून घेतले, बारीक गॅसवर ठेवून देऊया। बघू शकता इथे आपले ओले बोंबील मस्त कुरकुरीत फ्राय करून झाले आहेत। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आणि माझी रेसिपी आवडली तर जाऊन माझ्या पेजला फॉलो करा। तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।